नमस्कार. पोलीस भरतीचा फॉर्म भरताना फोटो आणि सही दिलेल्या साईजमध्ये करून अपलोड कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. image.pi7.org वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी पहिलं आहे ते आहे इमेज डायमेन्शन्स. तुम्हाला ज्या डायमेन्शन्समध्ये हवं आहे ते या ठिकाणी पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. पिक्सेल्स MM की CM आपल्याला या ठिकाणी पिक्सेलमध्ये हवं आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो. त्यानंतर इमेज सिलेक्ट करून घ्यायची. या ठिकाणी मी एक सॅम्पल इमेज घेतो आहे. इमेजवरती क्लिक करून ओपनवरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर ती इमेज या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आपल्याला जायचं आहे रिसाईज इमेज याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी मेंटेन एक्सेप्ट रेशो याच्यावरचा बॉक्समधली टिक आपल्याला काढून टाकायची आहे. त्याच्यानंतर विड्थ आपल्याला या ठिकाणी फोटोची दिली 160 पिक्सेल आणि हाईट दिलेली आहे 200 ते 212. मी या ठिकाणी 200 पिक्सेल हाईट ठेवतो आणि रिसाईज इमेज याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेसला थोडा वेळ जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी रिक्वायर्ड साईज, तुम्हाला साईज किती पाहिजे तर आपल्याला 5 ते 20 KB फोटोची साईज ठेवायची आहे म्हणून मी या ठिकाणी 18 KB ठेवतो आणि इन्क्रीज साईज याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेस होईल. कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो फोटो आहे हा डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी येईल. डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी फाईलला नाव देऊन हा फोटो सेव्ह करून घ्यायचा. मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो. आता या ठिकाणी मी पोलीस भरतीच्या पोर्टलवरती आलो आहे. या ठिकाणी छायाचित्र अपलोड करा क्लिक करायचं. त्याच्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचा फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आणि ओपनवरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली सेव्ह फोटो याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसेल जो फोटो सिलेक्ट केला होता तो या ठिकाणी अपलोड झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सिग्नेचर दिलेल्या साईजमध्ये करून घ्यायचे आहे. या ठिकाणी सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी साईन मी एक सॅम्पल ठेवलेली आहे ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर वरती रिसाईज इमेज याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मेंटेन एक्सेप्ट रेशो याच्यावरचा जो क्लिक आहे टिक मार्क ती काढून टाकायची. विड्थ आपल्याला या ठिकाणी सिग्नेचरची हवे 256 पिक्सेल आणि हाईट हवे आपल्याला 64 पिक्सेल या ठिकाणी मी टाकून घेतो. त्याच्यानंतर रिसाईज इमेज याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर रिक्वायर्ड साईज विचारेल. या ठिकाणी आपल्याला 5 ते 20 KB सिग्नेचरची साईज ठेवायची आहे. मी या ठिकाणी सुद्धा 18 KB टाकून घेतो. नंतर इन्क्रीज साईज याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ प्रोसेस करायला घेईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपली जी सिग्नेचर आहे ही डाउनलोडसाठी या ठिकाणी आपल्याला येणार आहे. डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि फाईलला नाव देऊन या ठिकाणी आपल्याला सेव्ह करून घ्यायचे. सेव्ह करून झाल्यानंतर या ठिकाणी मी परत जातो पोलीस भरतीच्या पोर्टलवरती. स्वाक्षरी अपलोड करा या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपण साईन नावानं सेव्ह केली होती ओपन करून घेतो. या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करायचं. प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला सिग्नेचरचं दिसेल आणि या ठिकाणी सेव्ह सिग्नेचर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण जी सिलेक्ट केलेली सिग्नेचर आहे ती या ठिकाणी अपलोड झालेली आहे. तर याचप्रमाणे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करून घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.